राज्यामध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणकर्त्यांना सरकारने त्रास देऊ नये, मनोज जरांगेंचं सरकारला आवाहन. दाखल केसेसमधल्या आंदोलकांना अटक करू नका, जरांगेंचा सरकारला इशारा. सरकारने 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्यावं, जरांगेंची मागणी. यावेळी 1 तास देखील वेळ वाढवून दिला जाणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा. 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला 100% आरक्षण द्या. 24 डिसेंबरपर्यंत सापडलेल्या नोंदींच्या आधारे आरक्षण द्या, जरांगेंची सरकारकडे मागणी. 54 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी सांगितलं, मनोज जरांगे यांची माहिती. 19 डिसेंबरला इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत देखील उपस्थित राहणार. नागपुरातूनच ठाकरे दिल्लीला रवाना होणार. काही जण म्हणतात की मी 83 वर्षांचा झालो पण मी अजून तरुण. खासदार शरद पवारांचा विरोधकांना टोला. तर नवा इतिहास घडवणार, शरद पवारांचा इशारा. 10 वर्षांपासून भाजपचं सरकार आहे पण टीका करायला शरद पवार लागतात. सुप्रिया सुळेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला. ड्रग्ज प्रकरणी अंधारेंनी केलेल्या आरोपावरून भाजप आमदार फरांदे आक्रमक. सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग आणणार असल्याची देवयानी फरांदे यांची माहिती. मी काही चुकीचं केलं नाही, तुम्हाला जी कार्यवाही करायची आहे ती करा, मी सामोरं जायला तयार. हक्कभंगासंदर्भात सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. आता विदर्भातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा आपण घेणार आहोत. नागपूर अमरावती रोड जवळील बाजारगाव येथे सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत स्फोट. स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू. नागपुरात झालेल्या स्फोटाची अनिल देशमुख यांच्याकडून पाहणी. परिसरात पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ. नागपूरमधल्या स्फोटातल्या मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. नागपूरमधल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीतल्या स्फोटाची एटीएस कडून पाहणी. नागपूरच्या बाजारगाव इथल्या स्फोटातल्या कुटुंबाचं चक्काजाम आंदोलन. नागपूर अमरावती हायवेवरील वाहतूक गावकऱ्यांनी थांबवली. भंडाऱ्यामध्ये धान विक्री केंद्रावरील सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी मेटाकुटीला. शेतकऱ्यांच्या धान विक्री केंद्रावर चक्रा. आता संतनगरी शेगाव करता वंदे भारत ट्रेन धावणार. मुंबई आणि पुण्यातल्या गजानन भक्तांसाठी होणार सुविधा. गडचिरोलीच्या कोनसरीतील लॉयड मेटल्सच्या स्टील प्लांटची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी. तर सुरजागडमधील लोह खनिजावर कोनसरी इथे प्रक्रिया केली जाणार. विदर्भामध्ये अधिवेशन सुरू, मात्र विरोधी पक्ष कुठेच दिसत नाही. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची टीका. तर विरोधी पक्ष सत्तेत विलीन झाल्याचं दिसतं, आंबेडकरांचं वक्तव्य. आता मराठवाड्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. बीडच्या माजलगावात जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या 17 संशयित आरोपींना जामीन मंजूर. माजलगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय. 30 ऑक्टोबरला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जाळपोळ आणि दगडफेक. नांदेडच्या नायगावचे भाजप आमदार राजेश पवार हे भाजप कार्यकर्त्याऐवजी काँग्रेसच्या लोकांना पोसत असल्याचा आरोप. भाजपच्या बैठकीत आमदारावर टीकास्त्र. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे उद्धव ठाकरेंचा नांदेड दौरा रद्द. माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलीच्या विवाहाकरता ठाकरे नांदेडमध्ये राहणार होते उपस्थित. परभणीच्या पाथरी इथल्या वडीपाटी इथे उसाचा ट्रॅक्टर आणि क्रुझर गाडीचा अपघात. अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. यशवाडी येथील मारुतीचं दर्शन घेऊन परतत असताना घटना. आणि आता पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींचा वेगवान आढावा. पुण्यामध्ये भोंदूगिरीचा प्रकार उघड. तरुणाला 1.5 लाखांचा गंडा. पाय धुतलेलं पाणी प्यायला देत भोंदूगिरी स्पर्धा परीक्षार्थी तरुणाची मांत्रिक महिलेकडून फसवणूक. अजित शेळके या तरुणाने लिहिलं मनोज जरांगेंवर रॅप सॉन्ग. मराठ्यांचा ढाण्या वाघ आला हे रॅप सॉन्ग सोशल मीडियावर व्हायरल. जोपर्यंत जिहे कठापूरचं पाणी हिंगणीत सुटत नाही, टेंभूच्या योजनेचं भूमिपूजन करत नाही, तोपर्यंत आपण निवडणूक लढणार नाही.
भाजप आमदार जयकुमार गोरे यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सांगलीच्या दौऱ्यावर. लोकमान्य टिळक स्मारक मंदिराला भेट. जेजुरीच्या खंडोबा गडावर चंपाषष्ठी उत्सव. चंपाषष्ठी निमित्ताने खंडोबाला फळांची आणि फराळाची आरास. चंपाषष्ठी उत्सवानिमित्ताने जेजुरी गडावर भाविकांची गर्दी. दिवसभरात साधारण 2 लाख भाविक दर्शन घेतील असा मंदिर प्रशासनाचा अंदाज. पंढरपूरचे विठुरा 1 महिन्याच्या विश्रांतीसाठी पोहोचले निसर्गरम्य विष्णुपदावर. संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात देव या निसर्गरम्य ठिकाणी शांत वातावरणात विश्रांती घेतात अशी मान्यता. सांगलीच्या जत तालुक्यातल्या 8 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला. म्हैसाळ सिंचन योजनेमधून मायथाळ कॅनलमधनं 8 गावांना पाणी सोडलं. राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत पाणीपूजन सोहळा संपन्न. आता उत्तर महाराष्ट्रातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत. अहमदनगरच्या कर्जत जामखेड औद्योगिक वसाहतीसाठी बैठक. आमदार राम शिंदे, कर्जतमधले अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित. औद्योगिक वसाहतीसाठी नवीन जागेसंदर्भात चर्चा. बिऱ्हाड मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. नागपुरातल्या देवगिरी निवासस्थानी बैठक. मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची मोर्चेकऱ्यांची माहिती. सरकार बाजार समितीत उतरून कांदा खरेदी करू शकत नाही. नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकांची माहिती. तर साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्यानं शेतकऱ्यांनी धान्य भांडार योजनेचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांना आवाहन. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या लिलावाला पुन्हा एकदा सुरुवात. जवळपास 7 ते 7.5 हजार क्विंटल कांद्याची आवक. मात्र कांद्याला अत्यल्प भाव मिळत असल्यानं शेतकरी नाराज. जळगावच्या 40 गावांमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. दुधाला समाधानकारक भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध. आपचे खासदार राघव चड्ढा साई दरबारी. साईबाबांची शिर्डी माझं पंढरपूर ही आरती करून घेतलं साईंचं दर्शन. आता कोकण आणि परिसरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी. डॉल्फिन सफर, पॅराग्लायडिंग, फ्लायबोर्डिंग, समुद्री साहसी खेळाला पर्यटकांची पसंती. कोकणातल्या माळरानावर असलेल्या कातळ शिल्पावर माहितीपट येणार. कातळ शिल्पाचा अभ्यास करण्यासाठी भारतासह जगभरातल्या पर्यटकांच्या भेटी. प्रस्तावित वाढवण बंदराची जनसुनावणी पुढे ढकलली. 22 डिसेंबरला होणारी जनसुनावणी आता 19 जानेवारीला होणार. कोकणामध्ये थंडीची चाहूल. डोंगर दऱ्यांमध्ये बसलेल्या गावांमध्ये धुक्याची चादर. रत्नागिरीतल्या करबुडे फाट्याहून उक्षी गावाकडे जाणारे रस्ते हे धुक्यामध्ये हरवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईतल्या 4 परिमंडळात स्वच्छता मोहीम. मुख्यमंत्र्यांसह पालिका आयुक्त आणि स्थानिक आमदार खासदार यांची उपस्थिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी. मुंबईच्या चेंबूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर आणि नेरूळ खारकोपर दरम्यान रुळांची वेग क्षमता वाढवली जाणार. रुळांची वेग क्षमता 105 किलोमीटर प्रति तास करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासात 15 मिनिटांची बचत शक्य होणार. ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची सलग 3ऱ्या दिवशी चौकशी. पोलिसांचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाकडे पत्रव्यवहार. बडगुजर आणि सलीम कुत्ता यांची ओळख कशी झाली याचा तपास सुरू. भिवंडीत ओबीसी निर्धार महामेळाव्याचं आयोजन. सभेसाठी तयारी पूर्ण. पोलिसांचा बंदोबस्त. प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल. 30 वर्षीय डॉक्टर महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाल्याची माहिती. सज्जन जिंदाल यांनी कार्यालयात बलात्कार केल्याचा पीडितेचा आरोप. ठाण्यातल्या प्रिया सिंग हल्ल्याप्रकरणी 3घांवर गुन्हा दाखल. या प्रकरणी आता एसआयटीचीही स्थापना. जुन्या भांडणाच्या रागातनं मुरबाडमध्ये माजी सभापतीने छाटले तरुणाचे हात. गावातल्या तरुणावर भर रस्त्यात आपल्या साथीदारांच्या मदतीने तलवारीने वार. दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. माजी सभापती श्रीकांत धुमाळ फरार. रत्नागिरीच्या कोकरे गावात 10वीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार. दोघांना अटक. पोलिसांकडून अधिक तपास सुरू.
मुंबईतल्या कैलासनगर परिसरात जिओ आणि एअरटेल कंपनीच्या मोबाईल नेटवर्क टॉवरला आग. अग्निशमनकडनं आगीवर नियंत्रण. अंधेरीतल्या गोखले पुलाच्या कामाकरता आज आणि उद्या ब्लॉक. पश्चिम रेल्वे मार्गावरील रात्री आणि उशिरा सोमवारी पहाटे सुटणाऱ्या 8 लोकल फेऱ्या रद्द. नेरूळमध्ये अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या परिवाराकडनं शरीराचं अवयव दान. 3 ते 4 व्यक्तींना मिळणार जीवनदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.